नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे प्रिया एवढ्या बाजाराच्या पिशव्या घेऊन आलेली पाहून सगळेजण प्रश्न विचारू लागतात. कुठे गेली होती तू? एवढं सामान का खरेदी केलं आहे? गाव जेवण घालणार आहेस का रात्री तू? तर ती म्हणू लागते, अहो मी फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला गेली होती, पण मला वाटे सायली भेटली आणि सायलीने मला एवढं सगळं घ्यायला लावलं. सायली मग सांगू लागली की मी काही गोष्टी खरेदी करायला गेलेली असताना माझा पाठलाग करत प्रिया तिथे आली. मग आजी म्हणते, पाठलाग? तर ती हसू लागते, नाही मी चेष्टा करत होती. ती ना मला तिथे बाजारात भेटली, मग आम्ही दोघीजणी सोबत होतो. मग विचार केला जास्तीचं सामान सामान घेऊन टाकावा, मग मी जास्तीचं सामान घेतलं. आणि त्यातच कल्पना म्हणते, बरं झालं तू सगळं मार्केट तिला दाखवलं ना, कुठे काय घ्यायचं, म्हणजे हळूहळू तीही घर कसं चालवायचं शिकेल. छान काम केलंस तू, असं सायलीला कल्पना बोलते. तितक्यात सायली म्हणू लागते, आता तू घरी आली आहेस तर चपात्या लाटून घे, मला ना जरा बाहेर जायचे, माझं काम झालेलं नाही, येते मी. तर तितक्यात ती म्हणते, तुझं काम झालं नाही म्हणजे? तू तर बोलली होती झालं आहे आता घरी जायचं. तर ती म्हणू लागते की माझं महत्त्वाचं काम आहे, आलेच मी. आजी तिला रागवते, कोणी बाहेर निघालं ना असं मध्ये टोकायचं नसतं, जा सायली. मग सायली बाहेर आल्यानंतर अर्जुनला फोन करून सगळी हकीकत सांगते आणि त्याला विचारते, तुम्ही काय करताय? तर तो सांगतो, मी एका शाळेत जाऊन आलो, तिथे दुसऱ्या शाळेचा पत्ता मिळाला आहे, मी तिकडे चाललो आहे, तुलाही टाकतो लोकेशन, तू त्या ठिकाणी लवकरात लवकर पोच, पुढे काय जे झालं ते मी तुला भेटून सांगतो. तरी ती सायली म्हणते, बरं मी लगेच तिकडे येते आणि मग काय होतंय ते पाहूया. असं म्हणत मग सायली रिक्षात बसते आणि अर्जुनने सांगितलेल्या पत्त्यावरती जाऊ लागते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तिथे ना बबलीचं आणि सोनालीचं रेकॉर्ड सापडलं. बबली सदाशिव लोखंडे हे नाव, हाच तो चेहरा. आणि आपल्याला ते सांगत होते की ह्या नावाची मुलगी कधी ह्या जन्मातच नव्हती. मग हे कसं शक्य आहे? म्हणजे सदाशिव लोखंडेला 5 मुली होत्या. आपल्यापासून जे सत्य त्यांनी लपवलं हेच ते, प्रिया त्यांचीच मुलगी. इकडे प्रिया कामात असते, चपात्या लाटत असते. तितक्यात ना कल्पना तिला म्हणू लागते, हे बघ आज ना आजी घरी नाही, त्याच्यामुळे तुझ्या नकाशांना कोणता आकार आला आहे ते टोकायला पूर्ण आजी नाही आहे, तू वाचलीस. तर प्रिया म्हणते, हो ना. तर प्रिया चपात्या लाटू लागते, वाकड्या तिकड्या गोल काही तिला जमेना. इकडे मात्र अर्जुन सायली विचारात पडले, कसं काय कोणी एवढं एखाद्या व्यक्तीला फसवू शकतं? आणि रविराज काका तर म्हणता ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीला प्रश्न पडलेल्या सगळ्या गोष्टी ते एकमेकांसोबत चर्चा करून बोलून सांगत असतात. म्हणजे आपल्या घराला प्रिय प्रिय घराला पोखरणारं सत्य म्हणजे प्रिया. प्रिया ही तन्वी नसून बबलीच आहे. माझं आणि तिचं गाठोडं आदलाबदली होऊ शकतं का? ते गाठोडं माझं नव्हतं जे मी प्रियाचं समजत होते. म्हणजेच आणखी काहीतरी सत्य आहे जे लपलेलं आहे. आणि ह्या नागराजला प्रिया कधी सामील झाली? ती आणि मी लहानपणापासून आश्रमात सोबत वाढलो. या सगळ्या गोष्टींचे उत्तरं आपण तन्वीला जाऊन विचारूया. तावातावाने लगेचच इथे अर्जुन उठू लागतो. सायली त्याला शांत करते, त्याच्या हातावर कॉफीही सांडते. तर ती म्हणते, घाईगडबडीत निर्णय घ्यायचे नाही, अगदी शांत डोक्याने काम करायचं असतं. आत्ता जर आपण तिला जाऊन विचारलं, आपल्याकडे काही पुरावे असले तरी ते पुरावे ती खोटे ठरवू शकते. त्यापेक्षा आपण शांत डोक्याने विचार करून मगच तिला फुल प्रूफ प्लॅन करून अडकवूया. इकडे ना स्पीकरवर फोन असताना प्रिया विचारू लागते, कोण बोलते? अननोन नंबर होता. तर तिकडनं मी बोलते, मी तुझी आई, असं म्हटल्या लगेचच प्रिया स्पीकर बंद करते आणि विचारू लागते, कोण बोलते? इथे ना मैनावती म्हणू लागते की माझ्या मोबाईलचं बॅलन्स संपलं आहे, मी शेजारच्या बाईच्या फोनवरून फोन केला आहे, तर मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण प्रिया म्हणू लागते की हा नंबर चुकीचा आहे, रॉंग नंबर आहे, मी तुमची मुलगी वगैरे काही नाही, आणि फोन कट करते. बघा ना किती रॉंग नंबर येत आहे मला, असं म्हणू लागते. इकडे मात्र कल्पनाला एक वेगळाच विचार आला आहे की हा आवाज जरा ओळखीचा वाटत होता. त्याच वेळेला इकडे अर्जुन सायलीला प्रतिमाचा फोन येतो. प्रतिमा म्हणू लागते की मला ना फार विचित्र वाटते, मायलेकींचं जसं नातं असावं ना तसं माझं आणि तन्वीचं नातंच बनत नाही. मी ज्या दिवशी वापस आले त्या दिवसापासून पाहते, तिचं आणि माझ्यामध्ये असा काही लाळा लागतच नाही. आपल्या मुलीबद्दल काहीतरी प्रेम, काहीतरी वाटायला हवं ना. मला त्या तन्वीबद्दल काहीच कसं वाटत नाही. एकतर माझं चुकते, एकतर तिचं चुकते. माझं मन मला सतत सांगते ती माझी मुलगी नाही. आईला कशी एखाद्या मुलीबद्दल माया उत्पन्न होते, तशी मला तिच्याबद्दल का होत नाही, हाही प्रश्न तिला पडलाय.
इथे सायली म्हणू लागते, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर प्रतिभा म्हणते, मला असं वाटतं मी तिच्यासोबत जास्त वेळ घालवला की मला तिच्याला लाळा लागल, तर मी प्रयत्न करते तिच्यासोबत वेळ घालवायचा. इथे सायली म्हणते, तुम्ही एकट्या नका घालवू, ती तुम्हाला खोट्यात पाडू शकते. तिचं सत्य पाहण्यासाठी मी तुमच्यासोबत असायला हवे. ज्या दिवशी मी तुम्हाला सांगेल ना त्याच दिवशी तिच्यासोबत वेळ घाला. मीही तुमच्या दोघींसोबत राहीन. म्हणजे कसं तुम्हाला साथ देता येईल मला. आता इथे अर्जुन आणि सायली म्हणतात की असं योगायोग नाही असू शकणार ना की प्रतिमा त्याला तिच्याबद्दल लाळाच वाटत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम काहीतरी आहे म्हणजे आहे. तो आता आणखी खोलवर जाऊन विचार करून शोधायला हवा. तितक्यात ना चैतन्याचा कॉल येतो. अर्जुनला एका क्लायंटला अरेस्ट झाली आहे तर लगेचच पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी पोचायला चैतन्य फोन करून सांगतो. अर्जुन लगेचच तिथून निघतो पोलीस स्टेशनला जायला. इकडे मात्र प्रिया फोन करून मायनावतीला रागवून चिडून म्हणू लागते की कुणाच्याही फोनवरून फोन करायचा नाही आणि डायरेक्ट मी तुझी आई बोलते असं तर अजिबात बोलायचं नाही. माझा फोन स्पीकरवर होता आणि मी स्पीकरवर किचनमध्ये असताना तू बोलली की माझी आई आहे. तिथे कल्पना विमल होती. त्या दोघीजणी फोन ऐकत होत्या म्हणून मी रॉंग नंबर बोलून फोन ठेवला. आणि हे बघ आता ना सावध राहायला हवं. अर्जुन आणि सायली माझ्यावरती जास्तच लक्ष बारीक ठेवते. तुझ्या घराच्या आसपासही फिरू शकतात तर तू त्यांच्यावर लक्ष ठेव. तुझ्या घराच्या आसपास दिसले तर सावध राहा. मला कळवू नको, फक्त मेसेज कर किंवा मिस कॉल दे, मी तुला फोन करेल. बरं असं म्हणून मग फोन ठेवते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अस्मिता तिची मेडिटेशन करत असताना तिचा नवरा सचिन हा त्याचं वॉलेट सापडत असतो. ते त्याला भेटत नसतं. एक तर थोडेच पैसे त्यात होते आणि त्यातही ते मिळत नाही म्हणून तो चिडचिड करत असतो. तर ती सांगत असते खानाखोना करून की कपाटाच्या ड्रॉवरमध्ये, पण त्याला ते काही सापडेना. तो तिच्यावर रागवतो आणि चिडून म्हणतो, प्लीज दे ना काढून, मला बाहेर जायचे. एक तर माझ्याकडे पैसे नाही, जेवढे होते तेवढेही मला सापडत नाही म्हटल्यावर माझी जास्त चिडचिड होणार ना. अस्मिता म्हणते म्हणजे काय. तर तो म्हणू लागतो की माझ्या बँकेची अकाउंट फ्रीज झाली आहे, माझ्याकडे 1 रुपया दमडी नाही, मला काय करावं सुचत नाही. असं म्हणत तो त्याची मनाची व्यथा सांगू लागतो. तो किती अडचणीत आहे ते सांगू लागतो. आणि इथे अस्मिताला त्याची कीव येते. मग ती तिचं क्रेडिट कार्ड काढते आणि म्हणते, हे घे माझं क्रेडिट कार्ड, तुला हवं तसं आणि हवं तेव्हा वापर. तर तो म्हणतो मला हे बरोबर वाटत नाही. तर ती म्हणते काही काळजी करू नको, मी आहे ना. आता इथे सॅमचा फोन येतो. तर इथे सचिन म्हणतो की आत्ता मला पैशांची गरज आहे, म्हणजे मला अस्मिताला जास्त लक्ष देऊन जवळ करावं लागेल, त्यापेक्षा सॅमला इग्नोर करणंच बरं. असं म्हणत तिचा फोन तो कट करून टाकतो. इथे चैतन्य अर्जुन हे पोलीस स्टेशनला त्यांच्या क्लायंटला सोडवायला गेलेले असतात. त्याच वेळेला तिथे हजेरी लावण्यासाठी इथे नागराज आलेला असतो आणि अर्जुनची त्याची गाठ भेट होते. तर इथे तो म्हणू लागतो की मला भेटायला सध्या तुम्ही फारच येऊ लागलात. तर अर्जुन म्हणतो, मी वकील आहे त्याच्यामुळे मला सतत तुमच्यासारख्या लोकांना भेटावंच लागतं. तर तो म्हणतो, तू कोडं सोडवलंस की नाही, माझ्या कोड्याचं उत्तर तुला मिळलं की नाही, नाहीतर ये माझ्याकडे विचारायला, पाया पड माझ्या, मग मी तुला कोड्याचं उत्तर सांगतो. अर्जुन म्हणतो याची गरज नाही. असं म्हणून एकदम टाईट नजरेने पाहतो त्याच्याकडे आणि तिथून निघून जातो. म्हणजे याला इतका कॉन्फिडन्स कुठून आला, याला कोड्याचं उत्तर सापडलं की काय, असं नागराजला आता प्रश्न पडला आहे. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, रात्री सगळेजण जेवण केल्यानंतर छान आईस्क्रीम खात असतात. तर इथे विषय निघतो अस्मितासमोर की बाळाची नावं तू काय ठरवलीस. तर ती म्हणते मी 4 नावं फायनल केली आहे, पण मी जे नाव ठरवणार ना ते मी एक माझं बाळ जन्माला आल्यानंतरच सांगणार. तर तुम्हाला कोणाला काही नावं सुचवायची असेल तर मला सुचवा हं, असं तीही म्हणते. तर इथे सचिन तू काय नाव ठेवणार आहे असा प्रश्न इथे सचिनला सायली विचारते. तर तो म्हणतो मी अजून असं काही ठरवलं नाही आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाही. जे नाव अस्मिताला ठेवायचं असेल तिने ते ठेवून घ्यावं. तरी ते सगळ्यांना फार वाईट वाटतं की असं कसा ना बाबा आहे, जन्माला येणाऱ्या बाळाबद्दल कसंच काय वाटत नाही, त्याचं नाव ठेवावं असंही वाटत नाही. त्यातच तो अस्मितावरती चिडतो, तुला जे काय नाव आज फायनल करायचे तू कर, मला त्यात इंटरेस्ट नाही. तर ती म्हणते तू फार तिरसटपणे वागतोय, माझी फॅमिली तुझ्याशी एवढी गोड वागण्याचा प्रयत्न करते आणि तू इतकं तिरसट कसा वागू शकतोस. खरं तर त्या सतत ना सॅमचे फोन येत असतात आणि त्या फोनमध्ये तो एकदम चिडचिड करायला लागून गेलेला असतो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की तो अस्मितावरती आणि घरच्यांवरती जोरात चिडतो आणि निघून जातो. अस्मिताला वाईट वाटतं. मग ती म्हणू लागते की खरं तर त्याची बँक फ्रीज झाले, त्याचे अकाउंट फ्रीज झाले, त्याच्यामुळे त्याची चिडचिड वाढली, त्याच्याकडे पैसे नाही ना. प्रताप म्हणतो ठीक आहे, आम्ही तुझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याशी जुळवून घेऊ,
आता त्याचं जास्त टेन्शन तू घेऊ नको. ती रडायला लागते, तिची समजूत सायली काढू लागते आणि मग तिच्या मनात आनंदाचा विचार असा येतो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, नागराज एवढ्या गडबडीमध्ये हा फोन करतो प्रियाला आणि सांगू लागतो की आज इथे पोलीस स्टेशनमध्ये मला अर्जुन भेटला. तर ती म्हणते, म्हणजे तुम्ही त्याला जे कोड सांगितले त्या कोडाचं उत्तर सापडले का त्याला? तर तो म्हणतो, तुला कसं कळलं मी त्याला कोड दिले? तर ती म्हणते, तुम्ही माझ्या सत्य सांगितले त्याला आणि तेच शोधायला लावलं आहे ना, त्याच्यामुळे तो पूर्ण प्रयत्न करून माझ्यावरती आता इतका बारीक लक्ष ठेवू नये आणि माझं जे सत्य ते शोधण्याचा प्रयत्न तो करतोय. तरी ते नागराज म्हणतो, हे बघ, मला लवकरात लवकर इथनं बाहेर काढ, नाहीतर तुझं सत्य मी त्याला एका मिनिटात सांगून देईन. आता इथे प्रिया घाबरली. आता प्रियाला नागराजला सोडवण्यासाठी वकील शोधावाच लागणार. जर नाही शोधला तर त्याने धमकी दिली, तुलाही पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल, इथे राहावं लागेल. पुढे आपल्याला पुढील भागामध्ये आपल्याला एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार की सायली ज्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती तिथेच सचिन आणि साक्षी एकमेकांना भेटायला आलेली होती. वेटरसोबत साक्षीचं भांडण होतं. तिला शांत करण्याचा सचिन प्रयत्न करू लागतो आणि तो सगळा प्रकार इथे सायली पाहते आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. त्यात तिला इतका मोठा धक्का बसला आहे. एक तर साक्षी जिवंत आहे आणि जिवंत असली ती गर्लफ्रेंड असावी तर कुणाची? तीही सचिनची. हे काय भानगड आहे? आता ही शोधावीच लागणार. त्यात सचिनचं लक्ष सायलीकडे जातं. सायलीला पाहिल्यानंतर त्याची आणि तिची नजर होते एकमेकांना आणि एकमेकांना पाहून तो तर होतो, घामाघूम होतो. पण सायली मात्र मोठमोठी डोळे करून बटर डोळे अशी रागाने सचिनकडे पाहत असते. घाबरलेला सचिन, त्याची केलेली रेकॉर्डिंग. आता सायलीचे जीव बेतणार का? काय करणार साक्षी आणि सचिन सायली विरोधात? चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.